आणि चर्चा आलेल्या आहे. आंबेडकरचं संपूर्ण प्रकरण आपल्याला माहितीच आहे. कुठलं? अजित पवार असं म्हटलं की ज्या क्षणी अधिकाऱ्यांकडे ही फाईल आली त्या क्षणी अधिकाऱ्यांनीच सांगायला की ह्याच्यामध्ये अनागोंदी आहे किंवा ह्याच्यामध्ये तारतम्य नाही. असं आहे की तुमच्या पार्थ पवारच्या पिताश्रींचं एवढं वजन आहे सरकारवर, कोणाची हिंमत आहे सांगण्याची? कोणाची हिंमत आहे का? जय शहाला कोण मार्गदर्शन करण्याची कोणाची हिंमत आहे का? हां सांगा ना. जय शहा सांगेल तेच कर, तसं पार्थ पवार सांगतील तेच कर. पार्थ पवार एखादं प्रपोजल घेऊन आलेले आहेत. कोणाची हिंमत आहे महसूल खात्यामध्ये, प्रशासनामध्ये? जय शहाने एखादी गोष्ट सांगितली अमित शहाच्या चिरंजीवाने, कोणाची हिंमत आहे? हां पाकिस्तानबरोबर सामना खेळला ना देशाच्या विरोध असताना, जय शहाची इच्छा होती. तसंच आहे बघा. आता फार रंगसफेदी करू नये अजित पवारांनी. गुन्हा केलेला आपल्या पुत्रानं, आणि हे हायकोर्टानं सांगितलं आहे यांना का दूर ठेवलं आहे का? आता सामोरे जा. मात्र आता पार्थ पवारांनाच वाचवण्यासाठी एक वेगळी शक्कल म्हणा किंवा असे बघा, स्वतः अजित पवारांना वाचवलंय मोदींनी, प्रफुल्ल पटेलना वाचवलंय मोदींनी, हा सगळ्यांनाच वाचवलंय. मुद्रांक महानिरीक्षकांच्या विरोधात जर अपील करायचं असेल तर ते आता महसूल मंत्र्यांकडे करता येणार आहे. ही कायदा दुरुस्ती केलेली आहे, याकरता कोर्टाकडे आधी जावं लागायचं. आता मात्र महसूल मंत्र्यांकडे सुद्धा अपील करता येणार आहे. त्यामुळे पार्थ पवारांना हा आता एक सोपा रस्ता आहे ना. हे सोपे रस्ते निर्माण करतात आपल्या गटातल्या भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी. आणि अजित पवारांचे चिरंजीव आहेत म्हणजे राजपुत्रच आहेत ते. चला हिंदी में कुछ है. सर मनसेने आणि अंबादास दानवे यांनी सुद्धा जाहीर पीडब्ल्यूडी मधले आणि अनेक असे व्हिडिओज आहेत आहे ना, ते येतील आता. राज ठाकरेंनी आज मुख्यमंत्र्यांना पत्र आप बोलिए क्या है.